केंद्र सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना आता गहू आणि तांदळासोबतच एकूण 9 जीवनावश्यक वस्तू पूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहेत. त्यासोबत दर महिन्याला थेट बँक खात्यात 1,000 रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे. ही योजना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 या 3 महिन्यांसाठी लागू असून लाखो कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे. ही योजना फक्त धान्यापुरती मर्यादित नाही, नागरिकांना सकस आहार मिळावा आणि देशातील कुपोषण कमी व्हावे यासाठी ही योजना 1 जुलै 2025 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लागू करण्यात आली आहे. पात्र रेशन कार्डधारकांना गहू, तांदूळ, डाळ, चणे, साखर, मीठ, मोहरी तेल, पीठ, सोयाबीन आणि मसाले हे 9 पदार्थ मोफत दिले जातील. त्याशिवाय दर महिन्याला 1,000 रुपयेची रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. रेशन वाटप 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत होणार असून लाभार्थ्यांनी वेळेत रेशन दुकानावर जाऊन लाभ घ्यावा. या योजनेचा फायदा बीपीएल, एपीएल, अंत्योदय कार्डधारक तसेच पिवळ्या, निळ्या आणि गुलाबी रेशन कार्डधारकांना मिळणार आहे. जर तुमच्याकडे वैध रेशन कार्ड आणि बँक खाते असेल तर कोणताही वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. रेशन कार्ड आणि बँक खाते आपोआप या योजनेसाठी लिंक होणार आहे.